फ्लिपकार्ट ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा नंदुरबार पोलिसांनी केला पर्दाफाश। 3 आरोपी जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने फ्लिपकार्टच्या ऑनलाईन ऑर्डरमधील वस्तूंची अदलाबदल करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 10 LED टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा AC गीझर, मॉप सेट आणि स्मार्टफोन थिएटर यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 रोजी पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे आणि राकेश मोरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही डिलिव्हरी बॉयज ऑनलाईन ऑर्डर केलेल्या नवीन वस्तूच्या जागी जुन्या किंवा इतर वस्तू ठेवून ग्राहकांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले। फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसैन यांच्या फिर्यादीवरून परवेज मोहम्मद सुफियान, रज्जाक मणियार आणि राजविनोद मराठे राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(4) व 3(5) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फ्लिपकार्ट व्यवस्थापक आरिफ हुसैन यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले असून संबंधित नुकसान भरपाईची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली। नागरिकांना पोलिसांचे आवाहन, ऑनलाईन खरेदी करताना पार्सल स्वीकारण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी। तसेच बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तू चोरीच्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना, त्याची खात्री करावी। कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत। सम्राट V7 न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी।